नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदारी या गणितमधल्या चॅप्टरवरील काही उदाहरणांचा सराव करणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, एक्स, वाय आणि झेड यांनी एका व्यवसायात 12,000, 16,000, 20,000 रुपये गुंतवले. 1 वर्षानंतर त्यांना 9,600 रुपये नफा झाला असल्यास झेडला एक्सपेक्षा किती रुपये जास्त मिळाले असतील? आता आपण सुरुवातीला यांनी किती गुंतवणूक केली ते बघूयात. बघा, एक्स, वाय आणि झेड. ठीक आहे. एक्सची गुंतवणूक आहे 12,000, त्यानंतर वायची आहे 16,000 आणि झेडची गुंतवणूक आहे 20,000. ठीक आहे. आता इथे 3 शून्य कॉमन आहेत, ते कॅन्सल होतील. इथे राहतील 12, इथे 16 आणि इथे 20. तर यांना 4 भाग जातो. 4 त्रिक 12, 4 चूक 16 आणि 4 पंच 20. हा जो नफा आहे हा कसा आहे, एका वर्षानंतर म्हणजे तिघांचा नफा आहे, एकूण नफा आहे. ठीक आहे. 1 वर्षानंतर 9,600 रुपये हा तिघांचा मिळून नफा आहे, म्हणून इथे तिघांची किंवा तिघांच्या गुणोत्तरांची बेरीज करा. 3 आणि 4 7. ठीक आहे. मग 7 आणि 5 किती, 12. नफा किती आहे, नफा आहे तुमचा 9,600 रुपये. मग या 12च्या, ठीक आहे, हे 96 आहेत, किती पट आहेत, 8 पट आहेत. ठीक आहे. 12च्या 96 किती पट आहेत, 8 पट आहेत. आता तुम्हाला याच्यामधला कोणाचाही नफा काढता येतो किंवा कोणामधील फरक काढता येतो. आपल्याला विचारलेलं आहे झेडला एक्स पेक्षा. मग आता असं कधी विचारलं की एक्सला झेड पेक्षा किती रुपये जास्त मिळाले किंवा वायला एक्स पेक्षा किती रुपये कमी मिळाले, तर त्या दोघांमधील काय घ्यायचा, फरक घ्यायचा. मग आपल्याला झेडला एक्स पेक्षा विचारलं, मग आपण एक्स आणि झेड यामधील फरक घेऊयात. तर हा फरक आहे 5 वजा 3 बरोबर 2. मग ही 12ची 8 पट आहे, तर या 2ची सुद्धा काय करा, 8 पट करा, म्हणजे किती येणार 16. आणि याच्यावर शून्य किती आहेत, 2. इथे सुद्धा 2 शून्य. याचं उत्तर काय आलं, 1600. ठीक आहे. पण जर तुम्हाला असं विचारलं असतं की वाय आणि झेड यांच्यामध्ये जर फरक विचारला किंवा वायला झेड पेक्षा किती रुपये कमी मिळाले किंवा जास्त मिळाले, तर मग काय केलं असतं तुम्ही, हा वाय आणि झेड याच्यामधला फरक काढला असता. म्हणजे इथे 5 वजा 4 बरोबर 1. ठीक आहे. मग 1 ची काय केली असती परत 8 पट. आय होप तुमच्या लक्षात आला असेल. दुसरं, ए, बी आणि सी यांनी एका व्यवसायात 10,000 रुपये, 12,000 रुपये आणि 18,000 रुपये गुंतवले. वर्षाअखेरीस ए ला सी पेक्षा 8,000 रुपये कमी मिळाले असतील, तर बी ला किती रुपये मिळाले असतील? मग इथे 3 व्यक्ती आहेत, ए, बी आणि सी. ए ची गुंतवणूक आहे 10,000, बी ची आहे 12,000 आणि सी ची गुंतवणूक आहे इथे 18,000. 3 शून्य तिघांमध्ये कॉमन आहेत, कॅन्सल होतील. मग याला 2 भाग जातो. 2 पंच 10, 2 सखम 12, 2 9 18. आता आपल्याला इथे एकूण नफा दिलेला नाही, मग काय दिलंय, ए आणि सी मधला फरक दिलाय. ए ला सी पेक्षा किती कमी मिळाले, तर मग यांमधील फरक घ्या. 9 वजा 5 किती येतो, 4. आता हा जो 8,000 रुपये, हे 8,000 म्हणजेच काय, या 4चा फरक. ठीक आहे. ए आणि सी मधला फरक म्हणजेच किती आहे, 8,000. मग हे किती पट आहे, 4च्या 8 म्हणजे किती, 2 पट आहे. ठीक आहे. मग आपल्याला विचारलेलं काय आहे, बी ला किती रुपये मिळाले. बी चं किती आहे, 6 आहे. मग 4ची 2 पट, तर 6ची 2 पट करा, किती येते, 12. आणि हे 3 शून्य आहेत, ॲज इट इज 3 शून्य घ्या. म्हणजे इथे काय येणार, बी ला किती रुपये मिळाले, 12,000. जर ए ला विचारलं असतं तर काय केलं असतं, ए ला किती, 5 आहे, 5चे 2 पट 10,000 रुपये. ठीक आहे. मग तुम्हाला एकदा कन्सेप्ट लक्षात आली की कसाही प्रश्न विचारून तुम्हाला त्याचं उत्तर काढता येते. जर यांची बेरीज विचारली असती तरी तुम्हाला बेरीज सुद्धा काढता आली असती. आता बघूया आपण तिसरं गणित. तिसरं आहे, अभिषेक, रवी आणि प्रशांत यांनी एका व्यवसायात अनुक्रमे 2,000, 3,000 आणि 4,000 रुपये गुंतवणूक करून भागीदारी केली. जर त्यांनी
ती गुंतवणूक अनुक्रमे 3 वर्ष, 2 वर्ष आणि 1 वर्षासाठी केली. जर त्यांना मिळालेला एकूण नफा 16,000 रुपये असेल तर प्रशांतचा नफ्यातील वाटा किती? मग इथे अभिषेक म्हणजे ए, रवी आर आणि प्रशांतचा आपण घेऊयात पी. ठीक आहे. अभिषेकची गुंतवणूक आहे 2,000, रवीची आहे 3,000 आणि प्रशांतची गुंतवणूक आहे 4,000. आता यांचा कालावधी पण दिलेला आहे 3, 2 आणि 1. मग नफ्याचं सूत्र काय आहे? नफा म्हणजेच काय असतो? केलेली गुंतवणूक, ठीक आहे, आणि त्याचा कालावधी. आपण एखादी रक्कम किती कालावधीसाठी ठेवतो त्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? नफा. गुंतवणूक गुणिले कालावधी. मग आपल्याला इथे काय करावं लागेल? या दोघांचा गुणाकार. ही वरची आहे गुंतवणूक आणि खालचा आहे कालावधी. ठीक आहे. मग इथे 3 0 3 0 आणि 3 0 कॅन्सल होतील. नफा बरोबर काय? गुंतवणूक गुणिले कालावधी. हे 2 गुणिले 3 म्हणजे 6. इथे 3 गुणिले 2 6 आणि 4 गुणिले 1 बरोबर 4. ठीक आहे. याला दोन्ही भाग जातो. बेत्रिक 6, बेत्रिक 6 आणि बेदोन्ही 4. आता हा जो नफा दिलेला आहे हा कसा आहे? एकूण नफा आहे. ठीक आहे. हा शब्द लक्षात ठेवा. एकूण नफा आहे. एकूण नफा म्हणजे काय करणार? यांची बेरीज 3 अधिक 3 6 अधिक 2 बरोबर 8. ठीक आहे. मग हे 8 म्हणजेच काय? 16,000. 16,000 काय आहे? एकूण नफा आहे. म्हणून आपण यांची काय केली? बेरीज. आता हे किती पट आहे? 16 म्हणजे 2 पट. ठीक आहे. 8ची 2 पट 16. आणि आपल्याला विचारलं काय? प्रशांत. आता याच्यावरून आपण कोणाचे उत्तर काढू शकतो? प्रशांतचं किती आहे? हे आहे 2. मग 8ची 2 पट तर प्रशांत पी. 2ची सुद्धा काय येणार? 2 पट म्हणजे 4. आणि इथे शून्य किती आहे? 3. तर 1 2 3 4,000. इथे पर्याय चुकलेले आहेत. सॉरी. प्रशांतचा वाटा किती येतो? 4,000 रुपये. जर तुम्हाला इथे रवीचा विचारला असता तर मग काय केलं असतं? 3ची 2 पट केली असती. ठीक आहे. आणि अभिषेकचा विचारला असता तर इथे परत 2 पट. धन्यवाद.